नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण आता रेडी होऊन जाणार आहे. खरं तर 7 वाजता जायचं होतं, रेडी लवकर व्हायचं होतं, पण उशीर खूप झालेला आहे. त्याच्यामुळे आता चला, आता मला रेडी व्हायचं आहे आणि आता जायचं आहे. तर रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला पुढचा ब्लॉग माझा नक्की तुम्ही कंटिन्यू करा. तर चला, आता आपण चाललेलो आहे उद्घाटन समारंभासाठी. तर हा माझा फायनल लुक आहे, तुम्ही बघू शकता. तर इकडे बसल्यात प्रियात आहे, पप्पा पुढे गाडी चालवतात, आयन आहे आणि आता आपण चाललोय. कारण गर्दी खूप एवढी आहे, गर्दी की आपण सांगू शकत नाही की एवढी गर्दी आहे. शोरूमच्या बाहेर पण खूप गर्दी होती ना, आता इकडे पण खूप गर्दी आहे. कारण बारामतीचा उरूस सुद्धा आजच आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप आहे. आता आम्ही निघालोय. हा फायनल लुक आहे. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की माझा आजचा लुक तुम्हाला कसा वाटतोय किंवा कसा झालाय, छान आहे का. तर चला, आता तिथला व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. असे अध्यक्ष बारामती सहकारी बँकेचे सन्माननीय आदरणीय सचिनजी सातव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये. त्याचप्रमाणे माजी संचालक बारामती सहकारी बँक राहुलजी नेवशेजी इंगुले साहेब यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. गणेश राऊत साहेब या ठिकाणी सत्कार सन्मान करताय. सन्माननीय निलेशजी इंगुले साहेब, माजी नगरसेवक बारामती. टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये सत्कार सन्मानाला आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. या ठिकाणी रील स्टार रुखसाना शेख यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान होतोय. दीपाली राऊत यांना विनंती करतो की आपण सत्कार सन्मान करण्यासाठी मंचावरती यावं. दीपाली गणेश राऊत, सौभाग्यवती दीपाली गणेश राऊत या ठिकाणी रील स्टार रुखसानाचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करतात. टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये रील स्टार रुखसानाचं आपण या ठिकाणी स्वागत आणि शुभेच्छा देऊयात. टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ज्यांच्या माध्यमातून आज नाद ब्रह्म इडली तुमच्या आमच्या बारामतीमध्ये ज्यांच्यामुळे आणली, असे या शाखेचे ओनर गणेश रामचंद्र राऊत साहेबांचाही सत्कार सन्मान होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष बारामती सहकारी बँक, त्याचप्रमाणे मंचावरील सर्वच मान्यवर आपल्याला विनंती करतो की आपण सर्व मान्यवरांनी गणेश राऊत साहेबांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करावा. नेवशे साहेब, काळे साहेब, इंगुले साहेब, रुखसाना सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थितीमध्ये गणेश रामचंद्र राऊत ओनर या शाखेचे यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान. सर्वांनी या ठिकाणी टाळ्यांचा प्रचंड गणेश रामचंद्र राऊत यांच्यासाठी झाला पाहिजे. त्यांच्यामुळे तुम्हाला आम्हाला इडली आता बारामतीकरांना खायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे अनिकेत सोमनाथ राऊत यांचाही या ठिकाणी सत्कार सन्मान होतोय. अनिकेत आहेत का अनिकेतजी? म्हणून या ठिकाणी रील स्टार रुखसाना आहे. रुखसानाच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये रुखसानाला विनंती करेल की आपण आता या ठिकाणी आमच्याशी संवाद साधावा. हॅलो रुखसाना, सर्वात मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. नाद ब्रह्म इडलीचं नाव याच्या अगोदर कधी ऐकलं होतं का, किंवा आमच्या इडलीचा टेस्ट तुम्ही घेतली का? टेस्ट नाही घेतला, पण नाव ऐकलं होतं. बर. आणि आज तुम्ही नाद ब्रह्म इडलीची टेस्ट घेणार आहात. कसं वाटतंय नाद ब्रह्म इडलीच्या मंचावर गेस्ट म्हणून आल्यानंतर? आणि हा सर्वच नाद ब्रह्म इडलीच्या 102 शाखा होत आहेत, काय सांगाल सर्व? आज 102 शाखा होतात. मराठी पाऊल पडते पुढे. कसं वाटतं आज मराठी उद्योजक आपल्याच
भागातला उद्योजक, मराठी 102 शाखा होतोय, मराठी माणूस म्हणून कसं वाटतं? खूप छान वाटते, कारण मराठी माणूस आपला पुढे गेला पाहिजे, कारण मराठी माणसाशिवाय आपल्या महाराष्ट्राला शोभाच नाहीये. त्या बात, एकदा टाळ्या. तर आज नादब्रह्म इडली फक्त या शाखेमध्ये नाही तर 102 शाखेमध्ये 10च रुपयामध्ये इडली देते. ही 10 रुपयाची संकल्पना रुखसाना कशी वाटते? ही खूप छान संकल्पना आहे, कारण कमीत कमी म्हणजे अफोर्ड करू शकतो आपण. 10 रुपयामध्ये जर 2 इडल्या आपल्याला मिळत असतील तर 10 रुपयामध्ये आपण अर्ध पोट तरी भरू शकेल आपले. म्हणजे 20 रुपयामध्ये आपण फुल पोट, एखाद्याला भूक लागली असेल तर 20 रुपयात आपण पूर्ण जेवण हे म्हणजे पोट भरू शकते आपलं 20 रुपयामध्ये. खूप बरोबर छान आहे. संकल्पना आहे ही. नक्कीच. आणि आज बारामतीमध्ये तुम्ही बारामतीच हा, प्रॉपर बारामतीची नाहीये, पण बारामतीमध्ये जॉब करते. जॉब करताना जॉब करत करत रील स्टार क्या होते. टाळ्या झाल्या पाहिजे रुखसानासाठी. आणि आज या बारामतीमधील इडली रसिक प्रेमींना काय सांगाल? इडली तर सगळ्यांनाच आवडत असेल, मला पण आवडते खूप. इडलीचं सांबर तर खूपच आवडतं, कारण सांबर शिवाय इडलीला टेस्ट नाहीये. तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा रोज या, इडली खा, एकदा करा टेस्ट. नादब्रह्मी इडली सर्वात बेस्ट. क्या बात आहे. एकदा. आणि आता आम्ही प्रत्येक येणाऱ्या रील स्टारला, सेलिब्रिटीला थोडा डान्स करायला होत असतो. तर आपण आता रुखसानाला डान्स करायला लावायचा का? मग टाळ्या बघूया, रुखसानासाठी टाळ्या किती पडत आहेत. थोडस मुवमेंट आपण वेळ लावलंय वर, जास्त नाही. थोडस साऊंड दादा, थोडं जास्त नाही, थोडस वेळ लावलंय. त्याची काय मुवमेंट असं काय एकदम गणपती डान्स सारखे नाहीये. तर इथं मला डान्स करायला सांगितलं होतं, पण मला डान्स येत नाही आणि एवढ्या सगळ्या पब्लिक समोर मी डान्स करू शकत नव्हते, त्यामुळे मी डान्स नाही केला. सगळ्यांची इच्छा होती मी डान्स करावा, पण मला खूप लाज वाटत होती आणि पब्लिक पण खूप सारं होतं, त्यामुळे मला डान्स करायला खूपच एकदम वेगळंच वाटत होतं, त्यामुळे मी डान्स नाही केला. आणि एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर आपण नाचायचं, जे की मी कधीही केलेलं नाहीये. हळूहळू या म्हणजे माझं जे सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये मी हे होईल, रुजेल, त्यावेळेस मी नक्की तो डान्स शिकेल. पण पब्लिक पण भरपूर होतं आणि एवढ्या मोठ्या पब्लिक समोर डान्स करणं माझ्याच्याने तर ते जमलं नाही, त्यामुळे मी डान्स नाही केला. एकदम छोटीशी नॉर्मलशी मुवमेंट केली, कारण मी तुम्हाला माहिती आहे माझ्या रील्समध्ये पण एवढं पण डान्स मी नाही करत. एकदम नॉर्मल अशी मुवमेंट केली. तर ठीक आहे, तुमच्या सगळ्यांना आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण मला खूप लाज वाटत होती आणि एवढे सगळे पब्लिक पण होतं, त्यामुळे मला डान्स नको वाटत होता करायला. त्यांनी मला वाटतं डान्स केलेला नाहीये, परंतु आज एक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाला संधी, म्हणजे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी आपण असू तरी त्या ठिकाणी आपण प्रदर्शित होऊ शकतो, आपण फोकसला येऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी उद्घाटन सोहळा होत असताना कोल्ड फायरच्या माध्यमातून पुन्हा एकदा मान्यवरांसाठी टाळ्यांचा प्रचंड गजर करूयात. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण उद्घाटन सोहळ्याकडे बोलूया. सर्वांनी पुढे यावं. काळे साहेब, इंगुले साहेब, नवशे साहेब, आपण पुढे यावं. सर्वांचं औषध या ठिकाणी सुरुवातीला होत आहे. हा समोर बा सर्व सर, 1 मिनिट समोर.
गणपती बाप्पा हे नाद ब्रह्म इडलीचे किचन आहे. तर किचन खूप छान आहे आणि हे जे गावरान तूप वगैरे इडलीवर टाकलेले आहे. मी टेस्ट केली तर इडली खूप छान होती. गावरान तुपामुळे खूप छान टेस्ट आला होता त्याला. तर इथं छोटी बटन इडली पण मिळते. त्याच्यानंतर मोठी इडली पण मिळते आणि म्हणजे साईजमध्ये सुद्धा फरक आहे इडलीच्या. आणि इडली तुम्ही बघू शकता किती साईज वाईज इडली लावलेल्या आहेत. आणि इथं जी मशीन ठेवलेली आहे त्यामध्ये त्यांच्या काय मी सांगू नाही शकत किती इडल्या होतात. त्यांना सांगितलं होतं पण माझ्या लक्षात नाही आहे. मशीन आहे ही इडलीची. ॲट ए टाईम ह्यामध्ये इडल्या होतात. तर छान आहे. किचन पण खूप स्वच्छ आहे. कारण किचन मोठं आणि स्वच्छ असावं. इडलीची मशीन आहे ही. कुकर टाईप इडलीचा कुकर कसा असतो तशा टाईपच मोठी मशीन आहे. मान्यवरांना विनंती आहे साहेब मेंबरचा फोटो घ्या. मेंबर डायरेक्ट स्पेशल भेट करून गजर करायचं आहे का परत एकदा? हो निवेदक टाळे वाजवा सांगा. एकदा उजव्या हातामध्ये चमच्यामध्ये बटन इडली घ्या आणि एक फोटोसाठी पोच द्या. आणि अंधारात पण छान फोटो आपला कॅमेरा अमेरिकन आणलेला. हा उजव्या हातात घ्या प्लीज सर्वांना. राऊत साहेब, जोशी साहेब, इंगुले साहेब, सोबुले साहेब घ्या उजव्या हातात. कृष्ण सर उजव्या हातात चमचा इडली. फोटो आणि हे घेतल्यानंतर चेहऱ्यावरती स्माइल ठेवा. समोर बघा, फोटोकडे बघा समोर सर्वांनी. फोटो काढल्याशिवाय खाऊ नका कोणी. हा क्या बात आहे. क्या आस्वाद घ्या. एक दोन साडे माडे टेस्ट करू का? बहुत बढ़िया टेस्ट है. मी म्हणेल एकदा करा टेस्ट. तुम्ही म्हणायचं नाद ब्रह्म इडली सर्वात बेस्ट. एकदा करा टेस्ट. नाद ब्रह्म इडलीचा. चमचे द्या मला. साऊंड वाला माईक कर. परत मला विचारशील माईक मॅडमला सांगा काय बोला. नाही ते बोलते ना काय त्यांना माहिती. नॅचरल प्रतिक्रिया हवी. टेस्ट कशी होती. हा मी दिसतोय का? ये ना पुढे ये. चलो. अहो ज्यांच्याकडे भ्रमणध्वनी असेल, मोबाईल असेल असं लावा की टोर जरा आम्हाला बरं वाटेल. या अनाउन्समेंट करा. बोलायचे तुम्हाला एवढं पुढचा कार्यक्रम काम. चला मॅडमची घ्या चला. ओके चला रेडी सर. माझी मागणी बाईट घेतो. बाईट बीट काय नाही इकडे. चला ये राजा चल इकडे. हो आलो.
नमस्कार. आज आपण आहोत नादब्रह्म इडलीच्या शाखा क्रमांक 102 मध्ये आणि या बारामतीमध्ये हा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे. आणि हा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना रील स्टार रुखसाना शेख आपल्या सोबत आहे. रुखसाना खूप खूप मनापासून स्वागत. 102 शाखा बारामतीमध्ये करतो. आज नादब्रह्म इडलीचं महाराष्ट्र भारतामध्ये खूप नाव सुप्रसिद्ध झालेली इडली. आताच आपण त्या इडलीचा आस्वाद घेतला. कशी वाटते आमची नादब्रह्म इडली? इडली भरपूर खाल्ली होती पण अशी टेस्ट कुठं नाही मिळाली. एकदम सॉफ्ट आणि एकदम खूप छान टेस्ट आहे. जास्त तिखट पण नाही, एकदम मस्त वाटली. आणि खरं तर मला इडली जास्त आवडत नाही, मला सांबार आवडतं इडलीचं. पण आज टेस्ट केली इडली इतकी सॉफ्ट होती आणि सांबार तर बोलायलाच नको. तर खूप छान वाटतं मला इडली खाऊन. तुम्ही पण नक्की या, नक्कीच स्वाद घ्या नादब्रह्म इडलीचा. आज इंस्टाग्रामवरती तुमचे 3-4 लाख फॉलोअर्स आहेत. या सर्व फॅन फॉलोअर्सला काय सांगाल? फॅन फॉलोअर्सला एकच सांगणं आहे की जे कोणी बारामतीच्या आसपास असतील, बारामतीमध्ये येत असतील शॉपिंगसाठी आणि ऑर्डर करण्यासाठी, तर त्यांनी इथं आल्यानंतर नादब्रह्म इडली टेस्ट केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. कारण 10 रुपयामध्ये इडली आहे आणि प्लस म्हणजे टेस्ट तुम्हाला एकदम आस्वाद इतका छान आहे की आता मी शब्दात त्याचं वर्णन नाही करू शकत. आणि जाता जाता एकदा करा टेस्ट नादब्रह्म इडली जगात टेस्ट. तर जाता जाता एकदा सांगून दिलं तुम्हाला सगळ्यांना की नादब्रह्म इडली एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बघा आता घरी आलोय आणि घरी येऊन आता जस्ट उतरली. इतका पाऊस झाला इकडे, अजिबात पाऊस नाही. तिकडे लय पाऊस झाला. इतका पाऊस की भयान, तिथं थांबायला पण जागा नव्हती, इतका पाऊस झाला. इतकं भारी वाटलं की बाबा तिथं आपल्याला बोलवल्यानंतर त्यांना मला इतका सन्मान दिला, प्रेम दिलं. त्यानंतर खूप लोक पण तिथं एवढ्या संख्येने उपस्थित होती की इतकं भारी वाटलं की काय सांगू शकत नाही मी तुम्हाला. तुमच्या सगळ्यांमुळे आज हा दिवस बघायला मिळाला. कारण आपल्याला एवढी इज्जत, असं वाटलं की आयुष्यात येऊन काहीतरी कमावलं आणि ते आपल्याला मिळालं. भारी वाटलं खूप. आणि पुन्हा एकदा अनिकेत राऊत आणि गणेश राऊत यांचं मनापासून अभिनंदन पण आणि खूप खूप आभार पण. कारण त्यांनी मला आमंत्रित केलं आणि तिथं गेल्यानंतर एवढा त्यांना मला म्हणजे मान सन्मान दिला, त्याच्याबद्दल सुद्धा खूप भारी वाटलं मला. खरंच म्हणजे आज शब्दात वर्णन करू शकत नाही त्या गोष्टीचं. पण तरी पण तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू केला त्याबद्दल तुमचंही धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांमुळे हा दिवस आला. अजून एकदा पुन्हा तुमचं धन्यवाद. तर आता मम्मीला विचारू, मम्मीला कसं वाटतंय? मला लय छान वाटते. आता लय भारी वाटते. कस काय चिमणा दिसतोय हो. तर चला मित्रांनो, दिष्ट लागून दिष्ट काढते आता. काढा. आणि माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू केल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. तर तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. आपला कॅमेरामॅन बाय बाय. कॅमेरामॅन पण बाय करा. बाय.